तुम्ही कधी अंडा मेथीची भाजी खाल्ली आहे का? जर नसेल खाल्ली तर हा मेथीचा सीझन जायच्या आधी पटकन ही खूप चवदार अशी अंडा मेथीची भाजी खाऊन घ्या. तर नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर अंडा मेथीची भाजी करण्याकरिता इथे मी एक जुळी मेथी घेतलेली आहे आणि ती छान बारीक खुडून घेतली आणि नंतर बारीक अशी चिरून घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून भाजी धुवून घेऊया. पाणी टाकून म्हणजे असंच राहू द्यायचं. आता एकीकडे गॅसवर पॅन मांडलं, त्यामध्ये तेल घातलं. तेल छान कळकळीत गरम झालं की 2 बारीक चिरलेले कांदे आणि 4 हिरवी मिरची बारीक चिरलेली घातली. कांदा आणि मिरची मस्तपैकी छान परतून घेऊया. अत्यंत प्रोटीनयुक्त ही भाजी आहे. तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा कुठल्याही आपल्या मिस्टरांच्या डब्यासाठी किंवा भाजी पोळी म्हणून ही करू शकता आणि ही खूप छान टेस्टी लागते. तर कांदा परतला थोडा, त्यानंतर कांदा आणि मिरची परतल्यानंतर अगदी थोडीशी हळद आणि 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आलं लसूणची पेस्ट छान परतून घ्यायची. त्याचा सुगंध सुटेस्तोवर, जशी आपण नेहमी भाजीला परततो त्या प्रमाणात. त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घातलेला आहे बारीक. टोमॅटो थोडा परतून घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घातलं की टोमॅटो छान पाणी सुटतं आणि लवकर शिजतं. तर झाकण ठेवून टोमॅटो छान मऊ असा शिजवून घेऊया. तर टोमॅटो शिजलेला आहे, छान थोडा मॅश करून घ्यायचा. असंही जरी फोडी आवडत असेल टोमॅटोच्या त्या दाताखाली लागल्या तर चालत असतील तर असाही ठेवला तरी चालेल, काही फरक पडत नाही. पण मी थोडा शिजवून घेते. आता जी धुतलेली मेथी आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मेथी छान परतून घ्यायची. मेथी छान व्यवस्थित परतून झाली, यावरती झाकण ठेवून मेथी संपूर्ण छान शिजवून घेऊया. पाणी आटतपर्यंत मेथी आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे. पाण्याचा अंश म्हणजे राहायला नको, या प्रमाणामध्ये मेथी अशी झाकण ठेवून 5-1 मिनिट मी ठेवलेले आहे. झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे. पाहू शकता मेथी छान आता शिजलेली आहे आणि रंग पण सुरेख असा हिरवागार अजून आहे मेथीमध्ये. आता मेथी संपूर्ण अशी पॅनमध्ये पसरवून घेऊया आणि यावरती आपल्याला अंडे टाकून घ्यायचे आहे. तर इथे मी 4 अंडे टाकलेले आहे. असे पसरवून अंडे हे फोडून टाकून घ्यायचे. याच्याऐवजी जर तुम्हाला असं गोल अंड्याचा बल्क असा ठेवायचा असेल, तसं सुद्धा छान अंडं असं एका ठिकाणी असं टाकून आपण तो बल्कच्या बल्क 4 असे सुटे सुटे ठेवू शकतो. पण मी अशा प्रकारे मला पाहिजे होती भुर्जीसारखी, तर मी अंडे पूर्ण पसरवून घातलेले आहे आणि झाकण ठेवून छान 2-3 मिनिट हे अंडे छान शिजवून घेतले, म्हणजे असं पूर्ण घट्ट होईस्तोवर. आणि पूर्ण अशी पॅनमधून भाजी सोडवून घेऊया आणि असंच्या असंच ही आपल्याला पलटून घ्यायचं आहे. याऐवजी तुम्ही पूर्ण मॅश करून भुर्जी, मेथी अंडा भुर्जी पण करू शकता. तर अशा प्रकारे पलटवून घ्यायचं पूर्ण अंडे आणि यावर झाकण ठेवून परत छान दुसऱ्या बाजूनी अंडे संपूर्ण शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून भाजी पूर्ण शिजवून घेतली. आता संपूर्ण भाजी मिक्स करूया. जसं आपल्याला पाहिजे आहे. तुम्हाला असेच जर गळे असे पाहिजे असतील अंड्याचे तर तुम्ही तसेही ठेवू शकता, तशी पण खूप छान लागते. किंवा थोडे असे त्याचे जे म्हणजे असे गुठळ्या झालेल्या आहेत त्या थोड्या फोडून घेतल्या तरी चालेल. जसं तुम्हाला आवडते, दोन्ही प्रकारे कशाही प्रकारे केली तरी ही भाजी खूप छान लागते. खूप चवदार अशी भाजी होते. भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत तुमच्या मुलांना पण खूप आवडेल. आणि मेथी आहे म्हटल्यानंतर मेथी आणि अंड तर अत्यंत प्रोटीनयुक्त ही भाजी असते. तर ही भाजी आता तयार झालेली आहे. गॅस बंद करून देऊया. आणि इथे अगदी थोडासा काळा मसाला घरगुती घालून घेऊया. जर तुम्हाला मेथीचा मसाल्याचा फ्लेवर नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. भाजी ही खाण्यासाठी तयार झाली आहे. संपूर्ण छान अजून एकदा काळा मसाला आणि कोथिंबीर सगळं मिक्स करून घेऊया. तर ही मेथीची भाजी तयार झालेली आहे.
आता ही मी सर्व करते. मस्तपैकी ही मेथीची भाजी आणि भाकरी असा बेत मी केलेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि तुम्हीही अशा प्रकारे अंडा मेथीची भाजी नक्की करून पहा हा मेथीचा सीझन जायच्या आधी. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय हे पण सांगा.